भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंक स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. कंबन आणि राज्यसेवेवर याच्यावर सातत्याने प्रश्न असतात. यानं काय काय भारतामध्ये केलं ते पाहूया आज आपण. बघा, विल्यम बेंटिंकची कारकीर्द लक्षात ठेवायची 1828 पासून ते 1835 पर्यंतची. त्याच्या काळामध्ये सतीप्रथा प्रतिबंध कायदा 1829 साली या ठिकाणी बनवण्यात आला. याचबरोबर ठगांचा बंदोबस्त विल्यम बेंटिंकनं कर्नल स्लीमनच्या माध्यमातून या ठिकाणी केला. 1833चा चार्टर ऍक्ट विल्यम बेंटिंकचाच कार्यकाळामध्ये झाला, ज्या कायद्याच्या माध्यमातून ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार करण्याचा भारतासोबतचा अधिकार समाप्त होतो. याचबरोबर याच कायद्याच्या माध्यमातून विल्यम बेंटिंक भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. दास प्रथा, नरबळीची प्रथा देखील विल्यम बेंटिंकनेच भारतातून समाप्त केली. याचबरोबर लॉर्ड मेकॉलेची विधी सदस्य म्हणून त्यानं व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेमध्ये इथे या ठिकाणी त्याची नियुक्ती केली. याचबरोबर या लॉर्ड मेकॉलेच्याच माध्यमातून आंग्ल प्राच्य विवाद जो आहे तर तो या ठिकाणी विल्यम बेंटिंकने सॉल्व्ह केला आणि भारतामध्ये आंग्लवादी शिक्षण व्यवस्थेचा सुरुवात बेंटिंकच्याच काळामध्ये झाली. लक्षात घ्या, इंग्रजी शिक्षा कायदा मंजूर 2 फेब्रुवारी 1835 साली विल्यम बेंटिंकच्या काळामध्ये मंजूर झाला, ज्याद्वारे इंग्रजी शिक्षण भारतामध्ये घ्यायला सुरुवात झाली. अलाहाबाद येथे महसूल विभागाची स्थापना विल्यम बेंटिंकने केली. याचबरोबर फिरती न्यायालय जी कॉर्नवॉलिसने सुरू केली होती त्याची समाप्ती विल्यम बेंटिंकने केली आणि पुन्हा एकदा भारतामध्ये जिल्हा न्यायालयाची स्थापना केली गेली. याचबरोबर महसूल आयुक्त या नव्या पदाची नियुक्ती विल्यम बेंटिंकच्या काळामध्ये झाली आणि 1835ला कलकत्तामध्ये मेडिकल कॉलेजची स्थापना देखील विल्यम बेंटिंकने केली, ज्या मेडिकल कॉलेजमध्ये सर्व जाती धर्माच्या मुलांना इथे या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेण्याचा अधिकार बेंटिंकने त्या ठिकाणी दिला. याचबरोबर भारतामध्ये स्त्री भ्रूण हत्या आणि नवजात मुलींना मारण्याची प्रथा देखील विल्यम बेंटिंकने समाप्त केली. तर खूप महत्वाचा आहे विल्यम बेंटिंक. स्पर्धा परीक्षेमध्ये कुठेतरी प्रश्न विचारला जाईल बघा.